छोटी लोटकी मोठी लोटकी, आडवी लोटकी उभी लोटकी, लाल लोटकी पांढरी लोटकी, काळी लोटकी, सगळी लोटकी मातीचीच आहेत. आता लोटक्यानी काय करावं? लोटक्यानी मी मातीचा आहे, मातीतच निर्माण झालो, मातीतच आहे आणि मातीच हे माझं स्वरूप आहे असं म्हणावं का मी मातीपासून वेगळा आहे असं लोटक्यानी म्हणावं? लोटकं काय आहे नक्की? माती आहे का लोटकं आहे? माती आहे. मग लोटकं काय आहे ते कोण म्हणायला लागले? ह्याला लोटकं कोण म्हणायला लागले? माती असताना ह्याला लोटकं कोण म्हटलं? लोटक्यानं म्हटलं का तुम्ही म्हटलं? म्हणजे लोटकं कुठं निर्माण झालं? तुमच्यात झालं का मातीत झालं? तुमच्यात निर्माण झालं. तुमच्यात निर्माण झालेलं लोटकं कशामुळे निर्माण झालं? तुमच्या मनाच्या कल्पनेमुळं. आता समजा ते लोटकं फुटलं तर काय होणार? किती वेळ लागेल त्याला मातीत जायला? बराच वेळ लागेल. पण समजा त्या लोटक्यानं असं समजून घेतलं की मला चेचून चेचून बारीक करायच्या ऐवजी मी आता आहे त्या उपाधीमध्येच मी लोटकं नसून मी माती मृतिका आहे. यथा मृत्पिंडेन सर्वम मृण्मये भवेत. काय म्हणतात संत? एकाच मृतिकेच्या पिंडापासून सर्व भांडी निर्माण झाली, घडा निर्माण झाला, मडका निर्माण झाला, लोटकं निर्माण झालं, बैल पोळ्याला बैल निर्माण झाला, म्हैस निर्माण झाली, हाती निर्माण झाला, ससा निर्माण झाला, पेरू निर्माण झाला, केळ निर्माण झालं. पण त्या सगळ्यामध्ये सत्य कोण आहे? पेरू सत्य आहे का? तुमच्या घरात आहे ना काय काय ठेवतात बघा, म्हणजे पाहुण्याला खायला जरी दिलं नाही तरी पाहुण्याला दाखवायला तरी पेरू असावा, केळ असावं, बाबा आम्ही पण आणतो, सफरचंद असावं. पण त्या सफरचंदामध्ये, केळामध्ये आणि त्या डाळिंबामध्ये सत्य काय आहे? आणि सफरचंदन, केळ आणि ते चिक्कू काय आहे? काय आहे? कल्पना आहे. कुठं काय आहे? हाय. पेरू खाऊन बघूया, तो खायला लागला तर काय लागणार? माती. संतांनी काय सांगितलं? अरे दिसणाऱ्या नाम रूपामध्ये वेगवेगळे रंग रूप आकार दिसले, निर्माण झाले ते तुझ्या कल्पनेनं निर्माण झाले. तुझी म्हणून आपल्याला सारखी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कल्पना नको. कल्पनेमुळे झाला जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पनेनं जीव निर्माण झाला. अविद्याच्या कल्पनेमुळे जीव निर्माण झाला. विद्येच्या कल्पने